अभिमान आहे हे आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। बरोबर आहे। खऱ्या अर्थानं या देशाचे, या राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री, संरक्षण मंत्री, ज्येष्ठ नेते दिवंगत शंकररावजी चव्हाण साहेब, खऱ्या अर्थानं यांच्या मी तर म्हणजे नावाला कलंक काय, अशोकरावांनी ही कृत्य करायला पाहिजेत नव्हते। अशोकरावांनी काँग्रेस सोडायला पाहिजेत नव्हती। उभ्या आयुष्यामध्ये अशोकराव चव्हाणांना काँग्रेसनं एवढं काही दिलं ते मला वाटते की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या काँग्रेसच्या नेत्याला एवढं काही मिळालेलं नाही। 2 वेळेस मुख्यमंत्री पद मिळालं, बाकीचे राज्यमंत्री होते म्हणजे जवळजवळ 20-25 वर्ष मंत्री होते, आणि अजून काय पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ते अचानक काँग्रेस सोडतायत, भारतीय जनता पार्टीमध्ये जातात। याचाच अर्थ असा आहे की हे भ्रष्टाचारी होते, त्यांनी घोटाळे केलेले आहेत, त्यांच्याकडे बेसुमार प्रॉपर्टी आहे, आणि ही बेसुमार प्रॉपर्टी वाचवण्यासाठी अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले, हे सिद्ध झालेलं आहे। तेव्हा काहीही फरक पडणार नाही। एखाद्या घरातला एखादा करता हरता पुरुष एखादा अचानक ऍक्सिडेंटली तो दिवंगत झाला म्हणजे ते घर किंवा त्या घरातले पूर्ण व्यवहार बंद पडतात का? पण पार्टी मोठी आहे, अशोकराव मोठे नाहीत। आणि अशोकरावला मोठं कोणी केलं तर पार्टीनं मोठं केलं, काँग्रेसनं मोठं केलं। त्याच्यामुळे अशोकराव किती मोठे आहेत, किती ताकदवार आहेत ते आता भारतीय जनता पार्टीला थोड्याच दिवसात कळून जाईल। महाविकास आमच्या समोर अशोकराव आले काय आणि अजून कोणी आलं काय, आम्हाला त्याचा गम नाहीये। जो कोणी आमच्या समोर महाविकास आघाडीच्या समोर येईल त्या ठिकाणी आम्ही बिलकुल झुंज नाही, पराभव करू त्यांचा। आम्ही पराभव, आम्हीच नाही जनता 100% यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही।